नमस्कार मित्रांनो, आपण पाहतो आहोत आपली सगळ्यांची आवडती मालिका लपंडाव याचा 29 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग अजिबात मिस करू नका. खूप मजा येणार आहे तुम्हाला आजच्या भागात. आणि खूप मोठा खुलासा सुद्धा झालाय. त्यासोबत सरकारचा खरा चेहरा गौतम समोर आलाय, सखीच्या काकांसमोर. आणि त्याचबरोबर आता सखी एकावर एक बॉम्ब फोडते आपल्या कानावर. सखीने आता वकील सुद्धा हायर केलाय कानाला डिवोर्स देण्यासाठी. तर हे सगळं कसं काय झालं हे जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला सिरियलचे अपडेट्स वेळोवेळी मिळतील. नाहीतर काय होतं प्रेक्षकांनो, व्हिडिओ फीडमध्ये येत नाही आणि तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे सांगून ठेवते, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया प्रेक्षकांनो आजचा भाग कसा काय झालं ते. आता सखीने घरी सोनाराला बोलावलं असतं, जे आता कान्हाचं ब्रेसलेट खरं आहे हे सांगून सत्य सगळ्यांसमोर आणणार असतात. असा काय ते सखीचा प्लॅन असतो. आणि सखीने पूर्ण घरच्यांना तिथे बोलून घेतलं असतं आणि घरचे सगळे हा तमाशा बघत असतात, मजा बघत असतात. तर आता ही मनस्विनी सरकार सखीला म्हणते हे सगळं ड्रामा बघून की लग्न झाल्यावर मुली आहे ना हुशार होतात, मुली हुशारीने वागतात, तसं वागायचं सुद्धा असतं. आणि काय ग, असली फालतूगिरी करून तुला काय सिद्ध करायचं आहे. तर आता सखी खूप कॉन्फिडंट असते आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते. आणि आता सखी म्हणते सरकारला कळेल लवकरच, काय ना तुमचा खोटारडा जावई जेव्हा पकडला जाईल तेव्हा कळेल तुम्हाला. तर आता हिला सुद्धा मनस्विनीला थोडी भीती वाटत असते आणि तिला वाटत असतं की खरंच कान्हा काहीतरी खेळता नाही खेळता आपल्याशी. तर आता तिच्या चेहऱ्यावरची भीती बघून सखी सुद्धा आता म्हणते सरकारला, दिसतीये सरकार, तुमच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसतीये. तर आता मनस्विनी हसू लागते आणि सखीच्या आणखी जवळ येऊन म्हणते, माझा चेहरा वाचायला आरसा सुद्धा घाबरतो, मग तू काय चीज आहे. तर आता सखी म्हणते मी काय चीज आहे ना तेही लवकरच कळेल. मस्त डायलॉग मारला सखीने. पुढे आता सखी म्हणते जेव्हा कळेल की हे ब्रेसलेट खरं की खोटं आहे. आणि त्यानंतर सखी आता सोनारांना ज्याला तिने बोलावलं असतं त्यांना सांगते की काका तुम्ही तुमचं काम सुरू करा लगेच. ही सखी तिच्या जवळचं ब्रेसलेट त्या काकांना देऊन देते, सोनार काकांना चेक करण्यासाठी. आणि बघा प्रेक्षकांना, आता सखी तर बसायला लावते सोनारांना, पण ते सध्या बसत नाही कारण ते सरकारांना सगळे घाबरत असतात घरात. तर आता मनस्विनी इशारा करते की ठीक आहे बसून जा वगैरे. तर त्यानंतरच आता हे जे सोनार काका असतात दिघे, हे आता जाऊन बसतात चेक करण्यासाठी कान्हाचं हिऱ्यांचं ब्रेसलेट खरं आहे की खोटं आहे. काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला, कमेंट करून नक्की सांगा की कान्हा पकडला जाईल का की काहीतरी डाव टाकेल. तर इकडे काय होतं, घरच्या सगळ्यांना असं वाटत असतं की कान्हा फ्रॉड आहे आणि हा पकडला जाईल. स्पेशली हा परशुराम आणि मीनाक्षी जे काका काकू असतात सखीचे, त्यांना वाटत असतं. तर परशु काका म्हणतात आता मीनाक्षी काकूला, मला तर आधीपासूनच माहिती होतं की हा कान्हा आहे ना फ्रॉड आहे, फ्रॉड. जर का हे ब्रेसलेट खरं निघालं ना तर सखी त्या कान्हाला लाथ मारून घराबाहेर हाकलेन, बघच तू. तर आता ही मीनाक्षी काकू म्हणते हो, म्हणजे घर आधीसारखं होणार, देवच पावला बाई. आणि इकडे काय होतं, आता सोनार असतात ते आपलं मॅग्निफाईंग ग्लास वगैरे घेतात आणि हिरा चेक करत असतात. आणि बघा इकडे प्रेक्षकांना काय होतं, ही जी उर्मिला काकू असते ही म्हणजे तिच्याच घरातल्या वस्तू चोरत असते, चांदीच्या वाट्या वगैरे. तर हिला सुद्धा आता मनात भीती वाटू लागते. आणि ही उर्मिला मनात विचार करत असते, बापरे, या कानाची चोरी पकडायला सोनार बोलावलाय आणि मी पण सामान वगैरे चोरत असते. उद्या जर माझी चोरी पकडायला हे लोक पोलीस तर नाही ना बोलावणार. नाही बाबा, मी सगळं सामान जाऊन लपवते. आणि असं म्हणत ही जी उर्मिला काकू असते ही पटकन तिथून निघून जाते. सगळं म्हणजे जे काही तिने चोरलं असतं घरातल्या वस्तू ते लपवून ठेवण्यासाठी. पण ती जाणार तितक्यात तिथे आपल्या कान्हाची एंट्री होते. तो धावत पळत आलेला असतो आणि पूर्ण घामाजोका झाला असतो. तर हे बघून आता उर्मिला म्हणते, बापरे जावई बापू, कुठून आलात, किती घाम आलाय तुम्हाला. तर कान्हा बिचारा आपला असा घाम पुसतो लवकरच घाईत आणि म्हणतो हो. तर ही आता उर्मिलाला तर तिच्या खोलीत जायचंच असते, तर हिला बहाणा मिळतो आता. आणि ही म्हणते मी पटकन माझ्या खोलीत जाते आणि नॅपकिन आणते तुमच्यासाठी. तर कान्हा म्हणतो नाही नाही, तुम्ही कुठंच जाऊ नका, इथेच थांबा तुम्ही. तर आता हे जे सोनार असतात हे आता कान्हाकडे बघतात. तर आता ही जी म्हणजे मनस्विनी असते हिला पण आता बघायचं असते की हे ब्रेसलेट खरं आहे की खोटं. तर ती आता सोनार ह्याला अशी इशारा करते की तुम्ही तुमचं काम करा म्हणून. तर आता हे जे सोनार असतात जे बोलावले असतात सखीने, ते आपली पारख करत असतात. आणि सखी काय करते, आता सखी कानाला आल्या आल्या टोमणा मारते आणि म्हणते वा कान्हा, नाही धावत पडत तू आलायस, पण अगदी वेळात आलाय. तर आता कान्हा पटकन सखीच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि सखीला म्हणतो, काय सखी मॅडम, माझं ब्रेसलेट खरं आहे की खोटं आहे हे माहिती करून घेण्यासाठी तुम्ही सोनारांना बोलावलं. तर सखी म्हणते काय खरं खोटं करायला नको का, नाही म्हणजे तू म्हणालास की हे ब्रेसलेट तुला तुझ्या मित्राने दिलंय, पण माझी खात्री आहे की हे महागडं ब्रेसलेट आहे. आणि कानाला आणखीच घाम येत असतो आणि काना घाम पुसत राहतो. तर सखी म्हणते काय रे, मग इतके महागडे गिफ्ट देणारा तुझा मित्र कोण आहे ते सांगशील का.
तर आता सगळेजण आता कान्हाकडे डोळे लावून असतात की कान्हा आता काय उत्तर देणार. आणि कान्हाला फ्लॅशबॅक आठवतो की तो जो एक छडीवाला माणूस असतो त्याने आता कान्हाला ब्रेसलेट दिलं असतं गिफ्ट. हे आता त्याच्या डोळ्यासमोर येतं, ज्याचा चेहरा अजून रिव्हील नाही झालाय. तर आता कान्हा गप्प असतो. तर मनस्विनी म्हणते, कान्हा तोंड उघडशील का? तर आता सखी म्हणते, मी उघडेल ना तोंड त्याचं. आणि बघा प्रेक्षकांना सखी काय म्हणते. सखी म्हणते, काय आहे, फसवणार जरी असला तरीही माझा नवरा आहे ना तो. काही काळ सोना सखीने कबूल तर केलं की तो तिचा नवरा आहे. तर असं इकडे आता सखी म्हणते कान्हाला, सांग कान्हा, खरं बोल, हे ब्रेसलेट महागाचं दिसतंय, तर आता फक्त खरं बोल तू की हे ब्रेसलेट तुझ्याकडे कुठून आलं. आपण इथेच विषय संपूया. तर इकडे कान्हा कंटिन्युअसली आपला घाम पुसत असतो. त्याला काहीच सुचत नसतं की मी आता काय सांगू म्हणून. आणि बघा आता काय होतं प्रेक्षकांनो, जे सोनार बोलावले असतात सखीने तेच आता सखीला सांगतात की हे जे ब्रेसलेट आहे ते डायमंडचं नाही आहे. हो प्रेक्षकांनो, सोनार असं म्हणतात. आणि हे असं का म्हणतात बघूया. आता हे जे सखीचे लहान काका असतात म्हणजे गौतम काका, ते विचारतात सोनारांना, दिघे नक्की का? तर आता हे सोनार म्हणतात, हो, मुळात हे ब्रेसलेटच खोटं आहे. तर हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. स्पेशली सखीच्या परशू काका आणि मीनाक्षी काकूजी. त्यांना वाटत असतं की कान्हा आज एक्सपोज होणार आहे आणि कान्हाला सखी लात मारून घराबाहेर काढणार. पण असं काहीच होत नाही. आणि आता सखीला सुद्धा खूप आश्चर्य वाटतं आणि मोठे मोठे डोळे करून ती आता कान्हाकडे बघू लागते. तर बघत राहा प्रेक्षकांनो, आता काय होतं आपल्याला कळतं. म्हणजे कान्हालाच हे सगळं त्याचं जे काय त्याने केलेलं असतं प्लॅनिंग, ज्याच्यामुळे हे जे डायमंड असतं, डायमंडचं ब्रेसलेट हे खोटं ठरलं असतं. बघा याच्या मागे कान्हाचंच कारस्थान आहे. म्हणजे कान्हा काय करतो, कान्हाने मुद्दाम ते ब्रेसलेट खाली तिथे गालिच्यावर पाडलं असते. जेव्हा ही गौतम काका आणि सखीच्या ह्या खोट्या हिस्सा म्हणजे मनस्विनीचं जेव्हा वादावादी सुरू असते तेव्हा कान्हानेच मुद्दाम आपल्या हातून ते ब्रेसलेट तिथे खाली पाडलं असतं. जे ब्रेसलेट नंतर गौतम काकाच्या हाती लागतं. आणि हे कान्हाला माहिती सुद्धा असतं की ते ब्रेसलेट गौतम काकाच्या हाती लागलंय. आणि कान्हा आता मनात बोलू लागतो की ते जे ब्रेसलेट आहे, खरं ब्रेसलेट गौतम काकाच्या हातात देऊन मी माझं एक खोटं ब्रेसलेट बनवलं माझ्या हाताने. आणि आपल्याला आता दाखवलं जातं की कान्हाने कसं खोटं ब्रेसलेट बनवलं असतं स्वतःच्या हाताने सेम. आणि जेव्हा रात्रीच्या वेळी गौतम आणि त्याची बायको त्याच्या खोलीत झोपलेले असतात गाढ, तेव्हा कान्हा येऊन ते ब्रेसलेटची अदलाबदली करतो. बापरे, काय डोकं लावलंय कान्हाने. आणि प्रेक्षकांनो, नवल म्हणजे जेव्हा कान्हा हे सगळं करायला जातो, जेव्हा अदलेबदली करायला जातो या ब्रेसलेटची गौतम काकाच्या खोलीत, तेव्हा त्याला हे सुद्धा कळतं की उर्मिलाने बरेचसे घरातले जे वस्तू असतात चांदीचे वगैरे ते लपून ठेवले असतात आपल्याजवळ. त्यानंतर एका ड्रॉअरमध्ये ठेवलं असतं खरं ब्रेसलेट गौतम काकाने. तर पटकन कान्हा आपल्या जवळचं खोटं ब्रेसलेट त्यांनी हाताने बनवलेलं एक्सचेंज करून घेतो. काय मस्त, खूप भारी. पण प्रेक्षकांनो, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण पुढे आणखी मोठा खुलासा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इथे आता काय होतं, जी सरकार असते ती आता ब्रेसलेट वापस मागते आपला हात समोर करून सोनाराला. आणि सोनाराला ती तिथून जायला सांगते आणि म्हणजे दिघे या तुम्ही. काय आहे, माझ्या मुलीला वाटतं की तिच्याकडे मोकळा वेळ आहे, खूप फालतूचा वेळ आहे. तर सगळ्यांकडेच मोकळा आणि फालतूचा वेळ आहे, तर निघा तुम्ही. तर थँक्यू वगैरे म्हणत आता हे जे असतात सोनार हे तिथून निघून जातात. आणि परत आता सखीचा अपमान करत आता ही जी मनस्विनी असते ही सखीला म्हणते, तुझा हा वार तर फुकट गेला ग सखी. काय ग, माझ्याकडनं इतक्या वर्षात काहीच शिकले नाही का तू? असो, पण हे ब्रेसलेट तर खोटं निघालं. काय ग, आता अजून जादूचे खेळ दाखवायचे आहे का तुला? असं म्हणत आता ही जी सरकार असते ती सखीला ते ब्रेसलेट परत देऊन टाकते. आणि आता कान्हा म्हणतो, सखी मॅडम, नाही म्हणजे माझ्या मनात तुमच्याबद्दल काही राग नाही आहे. म्हणजे आता तुम्ही जे काही केलं ते तुमच्यासाठी चांगलंच होतं. पण राहिला प्रश्न या ब्रेसलेटचा, मला मान्य आहे हो की माझ्याकडे फार पैसे नाही आहेत, पण माझ्याकडे पैशांपेक्षा मोठी माणसं आहेत, मोठे मित्र आहेत, खूप छान मित्र आहेत. आणि त्यांच्यातलाच एका गरीब पण मनाने श्रीमंत असलेल्या मित्राने मला हे ब्रेसलेट गिफ्ट केलं होतं. मला माहिती होतं हे खोटं आहे, पण तरीही त्यामागच्या ज्या भावना होत्या त्या खऱ्या होत्या. आणि म्हणूनच मी ते अगदी खऱ्या आणि मौल्यवान ब्रेसलेट सारखं जपलं होतं. पण तुम्ही माझ्या भावना अशा सगळ्यांसमोर आणायला नको होत्या. आणि बघा आता कान्हा सखीला गिल्ट ट्रॅप करतो. आणि पुढे आता कान्हा म्हणतो सखीला की थोडा विश्वास तर तुम्ही माझ्यावर ठेवायला पाहिजे होता, पण कसं असतं ना, जे दिसतं तसं नसतं. आता बघा ना, हे खरं वाटत असणारं ब्रेसलेट खोटं निघालं. तसंच आज जो माणूस तुम्हाला खोटा वाटतोय तो उद्या खरा निघेल. तर आता सखीला खूप वाईट वाटत असतं. आणि आता सखी म्हणते, ठीक आहे, वस्तूंच्या बाबतीत चुकू शकते मी, पण माणसांच्या बाबतीत नाही. पण आता सखीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. तिला सुद्धा वाईट वाटत असतं जे काही तिने केलंय त्यामुळे. पण तरीही आता सखीचा राग गेला नसतो. तर सखी आता कान्हाला म्हणते, तू खोटा आहे कान्हा, आणि तो खोटाच राहशील. आणि सखी आता कान्हाच्या अंगावर ते ब्रेसलेट फेकून मारते आणि म्हणते, हे घे तुझं खोटं ब्रेसलेट. आणि तिथून आता सखी रागातच निघून जाते. काही म्हणा, सखीचे आउटफिट्स खरंच खूप सुंदर आहेत. म्हणजे कालचं निऑन कलरचं आणि आजचं बेबी पिंक कलरचं खूप छान आउटफिट्स तिचे डिझाईन होत आहेत आणि ते तिला सुद्धा सूट करत आहे. तर इकडे काय होतं, आता तरीही मनस्विनीला कानावर डाऊट येत असतो. सखी तर तिथून निघून जाते, पण बाकीचे सगळे घरचे तिथेच असतात.
आणि आता चिडतच रागातच सखी आपल्या खोलीत येते आणि म्हणते अति झालं आता या कानाचं, नाही एकदा ना तो काय लग्नाचा निकाल लावावाच लागेल. आणि लगेच आता सखी एका लॉयरला एका ॲडव्होकेटला फोन करते आणि म्हणते हॅलो, मला ना डिवोर्स हवाय. आणि सखी आता लवकरच वकिलांना बोलावणार सुद्धा आहे आणि कानावर केस सुद्धा ठोकणार आहे. तर डिवोर्सच नाही तर फ्रॉडची सुद्धा. तर ते पुढे आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा प्रेक्षकांनो. तर इथे काय होतं, आता रात्र होते आणि किरणचा फोन आला असतो कान्हाला. आपल्याला तर माहितीच आहे की कान्हाला एक वेगळी रूम देण्यात आली आहे आणि सखी वेगळ्या रूममध्ये झोपते. तर काय होतं, आता किरण म्हणतो काय बोलतोस तू कान्हा, तू आधीच खोटं ब्रेसलेट तयार करून ठेवलं होतं. बाप रे. आणि आता कान्हा फोनवर हसत असतो. तर किरण म्हणतो किती नालायक आहेस रे तू, माहिती असून सुद्धा तू माझ्यासोबत ब्रेसलेट शोधण्याचं नाटक केलं. तर कान्हा म्हणतो काय आहे ना, सगळं रिअल वाटावं म्हणून मी हे जरा नाटक केलं. तर किरण म्हणतो वा 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 छान. मग काय रे, जेव्हा बाईकमधलं पेट्रोल संपलं तेव्हा काय एवढा असा धावत गेला. तर कान्हा म्हणतो अरे तेव्हा मी वेळेवर माती खाल्ली होती जी मला तुझ्यामुळे लक्षात आलं. तर किरण म्हणतो माझ्यामुळे म्हणजे. तर कान्हा म्हणतो काय झालं, बाईक सुरू होत नव्हती, मी प्रयत्न करत होतो तेव्हा तुम्हाला काय म्हणाला होतास, आठव की तुझी वेळ खराब आहे हो ना. आणि आता किरणला आठवतं की त्याने कानाला असं म्हटलं असतं. आणि बघा प्रेक्षकांनो, कानाने हे सगळं का केलं असतं हे आता कान्हा सांगतो आपल्याला. का तो धावत वगैरे आला असतो, ते ब्रेसलेट खोटं असू नये. तर आता कान्हा सांगतो किरणला की काय झालं होतं, जेव्हा हाताकडे बघितलं, तू जेव्हा म्हणालास की तुझी वेळ खराब आहे तेव्हा मी घड्याळ बघायला गेलो हातातली, पण माझ्या हातात ती घड्याळ नव्हती. आहे ना, जेव्हा मी गौतम काकाच्या खोलीत गेलो होतो ते ब्रेसलेट एक्सचेंज करायला, तेव्हा माझ्या हातची जी घड्याळ आहे ती तिथेच पडली होती, हे माझ्या तेव्हा लक्षात आलं. आणि प्रेक्षकांना तसं आपल्याला फ्लॅशबॅक सुद्धा दाखवला जातो की जेव्हा कान्हा चेंज करायला आला होता, ब्रेसलेट एक्सचेंज करायला आला होता, तेव्हा त्याच्या हातून गौतम काकाच्या रूममध्ये त्याची घड्याळ पडली होती. म्हणून कान्हा एवढा धावत पळत जातो. ऑफकोर्स आता कान्हा अमीर आहे म्हटल्यावर ते त्याची जी घड्याळ आहे ती सुद्धा ब्रँडेडच असणार. आणि कान्हा आता पुढे सांगत असतो किरणला, आणि काय झालं, ती घड्याळ तिथे पडली हे सगळं माझ्या तेव्हा लक्षात आलं जेव्हा तू मला म्हणालास की तुझी वेळ खराब आहे, खूप उशीर झाला होता तोपर्यंत. त्यात घरी आल्यावर ती उर्मिला काकू माझ्या समोर आली आणि मला म्हणते बापरे केवढा घाम आलाय रे तुला, थांबा थांबा आमच्याच खोलीत जाते आणि नॅपकिन घेऊन येते, बोल आता काय करायचं. तर किरण म्हणतो बाप रे कान्हा, मला तर हे ऐकूनच घाम आलाय, नशीब बरे तू बाहेर पडलास यातून. तर कान्हा म्हणतो हो ना. तर आता किरण म्हणतो कान्हाला, पण काय रे कान्हा, ह्या सगळ्याची काय गरज होती, हा प्रश्न खरा तर आपल्या सगळ्यांना पडलाय हो ना प्रेक्षकांना. तर बघा आता कान्हा काय उत्तर देणार आहे. तर आता किरण विचारतो सांग ना काय गरज होती रे सगळं करण्याची, पहिले खरं ब्रेसलेट पाडलं आणि मग खोटं बनवून ते एक्सचेंज वगैरे केलं. तर आता कान्हा सांगतो किरणला, काय ना सखीच्या मनातला माझ्याविषयीचा जो संशय होता तो मला मिटवायचा होता. कारण जर तिने त्या ब्रेसलेटचा शोध घेतला असता तर माझं सत्य समोर आलं असतं, खऱ्या ब्रेसलेट तिच्या समोर जर आलं असतं तर माझ्याबद्दलचं सत्य तिला समजलं असतं आणि ते सत्य नको समजायला. तर कान्हाला वाटत असतं की जर सखीला सत्य समजलं कान्हाचं, जे आपल्याला सुद्धा सध्या माहिती नाहीये, तर सखी दुखावली जाणार आणखी. तर इकडे किरण आता कान्हाला समजावून सांगतो की आपण कितीही प्रयत्न केला, कितीही झाकण्याचा प्रयत्न केला सत्य, तरीही ते एक दिवस समोर येईलच आणि सखीला कळेलच ना कधीतरी. तर कान्हा म्हणतो नाही नाही मी घेईल, काळजी घेईल त्याची. आणि त्यानंतर आता कान्हा म्हणतो चल मी फोन ठेवतो, बोलू आपण नंतर, असं म्हणत आता हे फोन कट करतात. आणि तितक्यात आता जी नौकर असते, एक वेट्रेस असते सरकारांच्या घराची, जी हर्षदा नाव असते तिचं, ती आता रूममध्ये येते कान्हाच्या चहा घेऊन. तर कान्हा म्हणतो अरे हर्षदा ताई या चहा घेऊन आलात का, अरे बसा तुम्ही, किती कामं करता. तर ही हर्षदा म्हणते मी, तिला बिचारीला आश्चर्यच वाटतं. तर आता कान्हा म्हणतो हो बघा ना, आता या खोलीत आपण दोघंच जण आहोत, तर मी कोणाला बसा असं म्हणत असेल तर तुम्हालाच म्हणत असेल ना. तर ही हर्षदा म्हणते नाही नाही राहू देत. तर कान्हा म्हणतो बरं राहू देत, निदान थोडा चहा तरी घ्या तुम्ही. आणि कान्हा आपल्या जवळचा चहा थोडासा हर्षदाला देतो. तर ती म्हणते बापरे कान्हा, तुम्ही या घरचे जावई असून बशीत चहा पिताय. तर कान्हा हसतो आणि म्हणतो तुम्हाला सांगतो मी हर्षदा ताई, घरातली मोठमोठी माणसं जी असतात, श्रीमंत माणसं, ती बशीतच चहा पितात. आणि बघा प्रेक्षकांना, आता उद्या कान्हा काय करणार आहे त्याची प्लॅनिंग आदल्या रात्री आता कान्हा करत असतो आणि हर्षदाला विचारतो की मला सांगा घरातल्यांना कोणाला काय काय आवडतं. तर इकडे बघा प्रेक्षकांना, खूप मोठा खुलासा होणार आहे दिल थांब के बेटे. इकडे काय होतं, आता गौतम पूर्ण लक्ष ठेवून असतो मनस्विनीवर, कारण त्याने ठरवलं असतं की हिचं सत्य समोर आणणार. तर हा काय करतो, मनस्विनीच्या दारातून लपूनच बघत असतो सगळं. तर ही मनस्विनी काय करते, ती जी खोटे लेन्स लावत असते डोळ्यात, म्हणजे तिचे डोळे ब्लू असतात पण ती ब्राऊन कलरची अशी लेन्स लावत असते खऱ्या सखीच्या आईसारखे, तेजस्विनीसारखे. तर तिनं रोज अशी रात्री काढून ठेवते. तर आता गौतमच्या हे लक्षात येतं की हा खूप मोठा क्ल्यू आहे. तर आता काय होतं, रात्रीची वेळ असते आणि ही काढून ठेवत असते, जे लेन्स असतात ते काढून ठेवत असते आणि गौतम हे सगळं लपून बघत असतो. प्रेक्षकांना इतकंच नाही तर ही जी मनस्विनी आहे ना, ते कॉन्टॅक्ट लेन्स आपले छान जपून वगैरे ड्रॉअरमध्ये लॉक करून ठेवत असते.
आणि त्यानंतर आता या मनस्विनीचं लक्ष जातं आरशाकडे आणि त्याच्या बाजूला तिला कोणाची तरी सावली दिसते. तर मनस्विनी लगेच मागे वळून बघते की कोणी बघतंय का आपल्याला, आणि तिला आता थोडी भीती वाटू लागते. मनस्विनी तर पटकन उठते आणि दाराकडे चालत जाऊ लागते बघण्यासाठी की कोणी आहे का. तर गौतम पटकन लपून गेला असतो आणि आता मनस्विनी विचार करू लागते कोणी होतं का इथे. इकडे तिकडे बघते ती तर तिला कोणीच दिसत नाही. आणि मग मनस्विनी म्हणते कोण असणार, कोणाची इतकी हिंमत आहे सरकारवर पारख ठेवण्याची, असं हिला वाटतं. ही तोंड हेकुळं वगैरे करते आणि आतमध्ये चालली जाते. पण बाहेर आता गौतम असतो आणि गौतम आता मनात विचार करू लागतो की ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरते आणि कॉन्टॅक्ट लेन्स असे दागिन्यासारखी ड्रॉअरमध्ये लॉक करून सुद्धा ठेवते. काय भानगड आहे, खरं काय ते शोधायलाच हवं. आता असा गौतम विचार करू लागतो. इथे आता काय होतं, दुसरा दिवस उगवतो आणि कान्हाने सगळ्यांसाठी सगळ्यांच्या आवडीचे डिशेस बनवले असतात. तो प्रेक्षकांनो सकाळी सकाळी उठून स्वतःच्या हाताने, म्हणजे बघा आपला कान्हा टॅलेंटेड सुद्धा आहे, आणि कान्हा तिथे विचार करत असतो की जे त्याने पोहे बनवले आहेत ते सखीला नेऊन देतो. पण कान्हा लगेच तिथे थांबतो आणि म्हणतो नको नको आता नको. तर त्यानंतर आता कान्हाला काहीतरी सुचतं आणि हर्षदाला आता कान्हा बोलावतो आणि म्हणतो एक काम करा ना हर्षदा ताई, मी छानपैकी आता पोहे केलेत तर तुम्ही प्लीज हे सखी मॅडमला नेऊन द्याल का. आता हर्षदा विचारच करू लागते की कान्हा सुद्धा नेऊन देऊ शकतो ना. तर आता कान्हा म्हणतो काय मी जर नेऊन दिले तर त्या खाणार नाही ना म्हणून. तर आता हर्षदा स्माईल करते आणि म्हणते बरं बरं नेऊन देते मी. इतक्या तिथे आता कुल्फी सुद्धा येते. तर आता छानपैकी आता कान्हा तिला आवाज देतो ए कुल्फी छान असं. पण आता कुल्फी काहीच रिस्पॉन्स देत नाही आणि ती चिडली असते. तर आता कान्हा म्हणतो ए काय झालं हिला. तर आता कान्हा कुल्फी जवळ जातो आणि आता कुल्फी रुसली असते. तर कान्हाला ती म्हणते मला का आवाज दिला. तर कान्हा म्हणतो आवाज दिला कारण की टॅन असं म्हणत आता कान्हा एक चॉकलेट देतो तिला की तुझ्यासाठी खाऊ असं म्हणतो. तर त्यानंतर नाही म्हणते कुल्फी. तर कान्हा म्हणतो काय नको चॉक्को कुल्फीला खाऊ नको. काय झालं कुल्फी बाळा, का राग आलाय तुला, कशाचा राग आलाय. तर बघा प्रेक्षकांना काय होतं, आता कुल्फी म्हणते कानाला, तिच्या हाती 2 खेळणे असतात, बाहुली असतात. तो म्हणते माझ्या बावला आणि बावलीचं ना लग्न झालं पण माझ्या बावलीला माझा बावलाच आवडत नाहीये, बघ ना तिला तो नको आहे. तर काना म्हणतो अच्छा बरं आपण एक आयडिया करूया. आणि बघा प्रेक्षकांना काना काय डोकं लावतो. काना पटकन एक मार्गर घेऊन येतो आणि बाहुलीच्या चेहऱ्यावर एक छानपैकी मोठीशी स्माईल काढतो त्या मार्गरने आणि आधी म्हणतो कुल्फीला बघ रुसली होती नाही, बघ मग आता हसते की नाही. तर कुल्फी आता आनंदी होते आणि म्हणते हो. आणि बघा आता कान्हा काय म्हणतो कुल्फीला की बघ कुल्फी आपण एका वर्षात हा प्रयत्न करूया की बावलीचा तुझ्या बावल्यावरचा राग निघून जाईल आणि तिला तो आवडायला लागेल, तसंच जसं तुझ्या सखी दिला कान्हा जिजू आवडायला लागेल. तर आता कुल्फी म्हणते पिंकी प्रॉमिस. तर कान्हा म्हणतो कान्हा प्रॉमिस. तर आता कुल्फी म्हणते आणि माझी गाडी पण तुटली आहे, ती पण रिपेअर करून देशील का मला. तर कान्हा म्हणतो वा का नाही करून देणार, चवीचं खाणार त्याला चवीचं देणार, हसणाऱ्याला कान्हा हसू देणार आणि रडवणारा रडू देणार, त्याची भीती घालवणार आणि माकडाला शांत राहायला शिकवणार, कासवाला धावायला शिकवणार आणि ससाला जगायला शिकवणार, ज्याला जे जे हवं कान्हा त्याला ते सगळं देणार, मोडून देणार जोडून देणार सगळं करून देणार. मग ते कुल्फीची गाडी असो नाहीतर एखाद्याचं तुटलेलं मन असो. तर तितक्यात आता तिथे आपल्या सखीची एंट्री होते आणि तिच्या सोबत वकील असतो. तर आता सखी म्हणते कानाला तुटलेली मनं आता कशानेच जुळणार नाहीये, त्यामुळे न जुळलेलं नातं तोडायला हे लॉयर आलेत आपल्याकडे, हे डिवोर्स लॉयर आहेत. आता हे बघून कानाला खूप मोठा धक्का बसतो. सखीने इतक्या लवकरच स्टेप घेतली आहे म्हणून, आणि कान्हा लगेच आता समोर येतो. पण बघा प्रेक्षकांनो कान्हा ही सिच्युएशन आता कशी हँडल करणार आहे. आता सखी सांगू लागते कान्हाला की हे ॲडव्होकेट आचरेकर आहेत आणि हे खूप मोठे डिवोर्स लॉयर आहेत. सखी सांगते कान्हाला यांनी केस घेतली की समजायचं. तर कान्हा ऍक्शन करतो की म्हणजे गेल्यावर कोणीतरी. तर सखी म्हणते नाही म्हणजे ते केस जिंकलेत असं होतं, हुशार आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहे आणि हाय कोर्टात त्यांनी प्रॅक्टिस करतात. तर आता कान्हा त्यांच्या तोंडावरच म्हणतो वकिलांच्या अजून प्रॅक्टिसच करतात की केस पण लढतात. सखी आता कान्हाकडे डोळे वटारूनच पाहते बघते आणि तितक्यात काय होतं कुल्फी येते आणि म्हणते कान्हा जिजू हे बघ ना हे तुटलंय माझी कार, हे जोडून देशील का. कान्हा म्हणतो दे. तर आता सखी थांबवते आणि म्हणते कुल्फी बाळा जा तू वरती जा तुझ्या रूम मध्ये, त्याला त्याची कामं निस्तरू देत पहिले. सती कान्हाकडे बघत म्हणते. तर त्यानंतर आता कान्हा स्माईल करायला सांगतो कुल्फीला आणि म्हणतो जा नंतर करून देईल मी. तर आता कुल्फी धावत जाते तिथून आणि त्यानंतर आता सखी म्हणते वकिलांना ॲडव्होकेट आचरेकर हाच आहे तो फ्रॉड माणूस, याच्यापासूनच मला डिवोर्स हवाय. आणि तितक्यात तिथे आता जी सखी असते ती हर्षदाला सांगते सरकारला बोलवण्यासाठी. ती आता मनस्विनीला बोलवायला जाते जी हर्षदा असते ती. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आता सगळा जो डिवोर्सचा थाट असतो तो आता सखीने तिथे घातला असतो आणि सखी आता कान्हाकडे डिवोर्स मागते. तेच नाही त्याच्यावर फ्रॉडची केस सुद्धा ठोकते. पण आता या सिच्युएशन मध्ये सुद्धा आता कान्हा हसतो. आणि बघा प्रेक्षकांना कान्हा जो असतो तो पूर्ण जे कोर्ट असतो त्याची सगळी रंगीत तालीम जे काही असते ते घरीच सगळं सेटअप बनवतो आणि स्वतःच वकील बनून आता सखीची उलट तपासणी सुद्धा घेतो. आणि कान्हा सखीला जाणीव करून देणार आहे की सखीने सगळं स्वयंवर वगैरे रचवलं आणि सखीने त्याला चूज केलंय, मग फ्रॉड कसा काय होणार. तर असं आता कान्हा काहीतरी रंगीत काहीतरी करणार आहे खरंच. पण आता कान्हाच्या सखीच्या घरी
आल्याने पूर्ण घर अगदी छान मस्त खेळतं आणि रंगीत झालंय. तर बघूया प्रेक्षकांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. आजचा एपिसोड पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ते.